एक्झरसाइज नंबर 18 नंबरचा बघूया. ए मोटरसायकलिस्ट ब्रॅकेटमध्ये ॲज ए पार्टिकल इज अंडरगोईंग व्हर्टिकल सर्कल्स इनसाइड ए स्पेअर ऑफ डेथ. स्पेअर ऑफ डेथ म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची कंडिशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची कंडिशन आहे बघा. द स्पीड ऑफ द मोटरसायकल व्हॅरीज बिटवीन 6 मीटर पर सेकंड अँड 10 मीटर पर सेकंड. सो कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द स्पिअर ऑफ डेथ. स्पिअर ऑफ डेथ म्हणजे नॉन युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता यातल्या काय ह्या दोनच महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत, ही आणि ही. हा झाला सेंटर. हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज आर पॉसिबल फॉर दीज टू स्पीड्स. ओके, ह्या दोन स्पीडसाठी आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड करायची. तर आपण नावं दिलेली बघा, हा व्ही टॉप पॉईंट आहे ना, सो व्ही टी म्हणतो मी याला. ओके, हा व्ही टॉप पॉईंट किती असतो? अंडररूट आर जी असतो, सगळ्यात कमी असतो ना. हा व्ही बॉटम पॉईंट आहे, हा किती असतो? अंडररूट 5 आर जी. इथली व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असते. ओके, आपल्याला फाइंड काय करायचं आहे? डायमीटर. सो व्ही टॉप डायमीटर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग डायमीटर म्हणजेच रेडियस काढू शकतो ना आपण. रेडियस आधी काढली की आपल्याला त्याच्यावरनं डायमीटर मिळेल. सो गिवन पॉईंट्स बघूया चला. स्पीड दिलेला आहे. ओके, मोटरसायकल व्हॅरीज बिटवीन 6 मीटर पर सेकंड अँड 10 मीटर पर सेकंड. म्हणजे थोडक्यात इथं 6 मीटर पर सेकंद आहे असं म्हणूया, आणि इथं 10 मीटर पर सेकंद आहे. ह्या दोन स्पीडनं सध्या ती व्हेकल तिथं राऊंड मारते. सो या केसमध्ये पहिल्यांदा आपण रेडियस फाइंड करू आणि नंतर मग डायमीटर फाइंड करू. ओके, सो आता ह्या दोघांचा डिफरन्स दिलाय बघा. ओके, मग डिफरन्स म्हणजे काय? साहजिकच याच्यामधनं ही मायनस करावं लागेल ना, बरोबर. मग आपल्याला व्ही टॉप माहीत झाला, अंडररूट आर जे. तर आणि याच्यावरून व्ही टी स्क्वेअर किती येईल? मग रूट कॅन्सल होईल ना. नेक्स्ट व्ही बॉटम माहिती आहे आपल्याला, अंडररूट 5 आर जे. सो याच्यावरून आपल्याला व्ही बी स्क्वेअर किती मिळेल? 5 आर जी मिळेल, बरोबर. आपण हेच असं करूया. देअरफॉर व्ही बी स्क्वेअर डिफरन्स घेऊया, व्ही टी स्क्वेअर इज इक्वल टू 5 आर जी मायनस आर जी. सो किती मिळणार आहे? 4 आर जी मिळणार आहे. ओके, आता आपण सिन्स व्ही टीची व्हॅल्यू 6 टाकूया, 6 मीटर पर सेकंड, आणि व्ही बीची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड टाकूया. हे काय कन्वर्ट करायची गरज नाही. सो देअरफॉर व्ही बी स्क्वेअर किती येईल मग सांगा? 100 मायनस व्ही टी स्क्वेअर किती येईल? 64 येईल. देअरफॉर 36 इज इक्वल टू 4 आर जी. देअरफॉर आर जी इज इक्वल टू 12 and therefore R is equal to 12 upon समथिंग 9.8 म्हणूया किंवा 10 म्हणूया. ओके, जर 10 घेतलं तर किती येईल बघा. सो R इज इक्वल टू 1.2 मीटर. ओके, आणि जर 1.2 पुट केली तर therefore D इज इक्वल टू 2.4 मीटर. चालेल, म्हणजे तुम्ही ह्या दोन्ही व्हॅल्यूज फाइंड करू शकता, रेडियस आणि डायमीटरचे. ओके, जर तुम्ही इथंच आरच्या ऐवजी जर 9.8 आय थिंक 9.8 जर सॉरी हे इथं काहीतरी चुकतं आहे, हे 100 सॉरी इथं 36 आहे, इथं 64 आहे, काहीतरी आन्सर चुकलं म्हटलं. सो हे येणार आहे 16. सो हे 16/10 तुम्ही टाकू शकता. सो 1.6 येईल. चालेल. सो 1.6च्या दुप्पट जर केलं तर किती येईल? 3.2. मी हे सॉल्व केलेलं आहे माझ्या वहीमध्ये सेपरेट. सो रेडियस मिळाली 1.6 आणि डायमीटर मिळाली 3.2 मीटर. येस, 3.26 मीटर आहे. सो ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. ओके, आता आपण काढूया की हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज आर पॉसिबल फॉर दिस टू स्पीड्स. आता एवढी जर रेडियस असेल तर पुन्हा ह्या दोन व्हेलॉसिटीज किती पॉसिबल आहेत, बरोबर. म्हणजे याची व्हेलॉसिटी ॲज वेल ॲज याची व्हेलॉसिटी. मग जर ही याची मिनिमम व्हेलॉसिटी काढायचं म्हटलं तर आपण असं लिहूया, व्ही टॉप मिनिमम म्हणूया. किती आहे फॉर्म्युला आपल्याकडे? अंडररूट आर जी. आता या केसमध्ये आरची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो, अंडररूट 1.6 इंटू 10 म्हणूया. सो हे नियर अबाउट 16 येईल, म्हणजेच हे 4 मीटर पर सेकंड येईल. दिस इज आवर फर्स्ट आन्सर. बघा आलेला आहे. व्ही टी मिनिमम म्हणूया आपण. आता व्ही बॉटम मिनिमम म्हणूया. सो व्ही बॉटम मिनिमम किती आहे? अंडररूट 5 आर जी. ओके, सो अंडररूट
5, आर किती आहे आपल्याकडे 1.6 आणि जी किती आहे 10 आहे. सो हे आपण असं लिहू शकतो बघा, √5 आणि हे 10 आणि हे 16 होईल 16. मग हे 16 जर बाहेर काढलं तर 4 होईल आणि हे रूटमध्ये 5 आहे तसंच राहील. सो 4√5 मीटर पर सेकंड. सो हे आपलं बुकमध्ये जसे आन्सर्स आहेत ते आन्सर्स आहेत. सो पहिल्यांदा आपण काय केलं, रेडियसची व्हॅल्यू फाइंड केली या पॉईंटनी आणि ती रेडियस पुन्हा ह्या दोन फॉर्म्युलेजमध्ये पुट केली. सिंपल आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची कंडिशन आहे, एक टॉपची व्हेलॉसिटी आणि एक बॉटमची व्हेलॉसिटी. सो दिस इज द आन्सर ऑफ एक्सरसाइज नंबर 18. चला एक्सरसाइज नंबर 19 बघूया बुक प्रमाणे. ए मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg, एक रिंग दिलेली आहे. ओके, त्या रिंगचं मास म्हटलेलं आहे 1 kg. ओके, हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर. बघा, वेन रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर, कुठल्या तरी एका डायमीटरच्या भोवती ती काय होते, रोटेट होते. ओके, म्हणजे हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा अलॉंग डायमीटर आहे म्हणलं तरी चालेल. इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इंटू ए थिन युनिफॉर्म डिस्क. आता हीच रिंग एका डिस्कमध्ये कन्वर्ट केली अशा टाईपमध्ये. ओके, रेडियस सेम आहे त्याची, त्या रिंग एवढीच. हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी वेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस, त्याच्या ओन ॲक्सिसमधून फिरत असताना त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती. सो डिस्कच्या आणि रिंगच्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. पहिली रिंगची केस दिलेली आहे, नंतर डिस्कचे फाइंड करा म्हणून विचारलेलं आहे. सो आपल्याला ID फाइंड करायचा आहे आणि IR रिंग दिलेला आहे. ओके, आता रेडियस दोघांचीही सेम सांगितलेली आहे, मास दिलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेलं आहे, पण रेडियस दिले का, दिलेलं नाही आहे, पण दोघांची रेडियस सेम आहे. सो आपल्याला रेडियस फाइंड करावी लागेल पहिल्यांदा कुणाची, ह्या रिंगची फाइंड करावी लागेल. सो मी इथे लिहितो बघा, फॉर रिंग. पहिल्यांदा रिंगची केस बघूया आपण. सो रिंगच्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, 1/2 mr². पण IR दिलेला आहे 1 दिलेला आहे, 1/2 मास पण 1 दिलेला आहे. सो r². सो देअरफॉर r² इज इक्वल टू 2 आणि देअरफॉर r इज इक्वल टू √2 मीटर. म्हणजे ही झाली रेडियस त्या रिंगची. आता हीच रेडियस डिस्कची असणार आहे, कारण रेडियस कशी आहे सांगितलं, सेम आहे म्हणून सांगितलेलं आहे. सो हीच रेडियस आता याच्यामध्ये वापरायची. सो आपण लिहूया आता फॉर डिस्क लिहूया. सो फॉर डिस्कसाठी फॉर्म्युला ID इज इक्वल टू, सेम फॉर्म्युला लिहूया, 1/2 mr². डिस्कचा पण एवढंच असतो ना, 1/2 mr². आपण हे सॉल्व पण केलेलं होतं. सो देअरफॉर ID इज इक्वल टू 1/2. आता मास किती आहे, सो मास इज सेम, तेच आहे ना रिमोल्ड केल्यामुळं, आणि r² म्हणजेच किती आहे 2. सो अगेन 2 to कॅन्सल. सो ID ऑल्सो 1 kg मीटर स्क्वेअर. सो दोघांचाही मोमेंट ऑफ इनर्शिया कसं झाला बघा, सेम झाला ना. ओके, सो दिस इज द केस. सो पहिल्यांदा आपण रेडियस फाइंड केली आणि त्याच्यावर नंतर काय केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा फाइंड केला. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 19. एक्सरसाइज 19चं हे आन्सर आहे. चला एक्सरसाइज नंबर 20 बघा, व्यवस्थित वाचूया व्यवस्थित, कारण हा थोडासा लेंदी आहे. मोमेंट ऑफ एनर्शियाच्या कन्सेप्टवरती डिपेंड आहे. ए बिग डम्बेल इज प्रिपेअर्ड बाय युझिंग युनिफॉर्म रॉड ऑफ मास 60 ग्रॅम अँड लेंथ 20 सेंटीमीटर. एक डम्बेल घेतलेला आहे. डम्बेल आपल्याला माहिती आहे ना, डम्बेल कसं असतं बघा, एक रॉड असतो असा आणि ह्या रॉडच्या बाजूला असे 2 स्पेअर असतात. ओके, सो त्या रॉडचं मास दिलेलं आहे. सो रॉडच्या केसमध्ये आपण लिहूया, रॉडचं मास दिलेलं आहे 60 ग्रॅम आणि रॉडची लेंथ म्हणूया 20 सेंटीमीटर. बघा CGS मध्ये आन्सर गिवन पॉईंट्स आहेत, सगळे गिवन पॉईंट CGS मध्ये. सो आन्सर पण आपण CGSच ठेवूया. 2 आयडेंटिकल सॉलिड स्पेअर्स ऑफ मास 50 ग्रॅम. स्पियर म्हटलेले आहेत, तर स्पियरचं मास किती दिलेलं आहे 50 ग्रॅम आणि रेडियस दिलेले आहे 10 सेंटीमीटर स्पेअरची. ओके, इच आर ॲट 2 एंड्स ऑफ द रॉड. इकडे एक स्पेअर आणि इकडे एक स्पेअर आहे, सेम आहे, हा स्पेअर आणि हा स्पेअर सेम आहे. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल वेन रोटेटेड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. सो इथनं पास होणारा ॲक्सिस आहे आणि याच्याभोवती फिरणारा हा डम्बेल आहे. सो हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. सो I इज इक्वल टू
क्वेश्चन मार्क. सो ह्यामध्ये पहिल्यांदा काय करूया बघा. आपल्याला माहिती आहे की एखाद्या ॲक्सिसच्या भोवती जर बॉडी फिरत असेल तर त्या सगळ्या बॉडीमुळं मुवमेंट ऑफ इनर्शिया तयार होत असतो. का तर प्रत्येक बॉडीचं मास त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आपण फक्त इथं रॉडचा 1/12 ml² फॉर्म्युला वापरून चालणार नाही, कारण रॉडच्या बाजूला 2 स्पेअर्स आहेत. ओके, सो हा ॲक्सिस आहे. ॲक्सिसच्या भोवती कोण कोण फिरते आता बघूया. तर एक रॉड फिरतोय, मग रॉडचं मोमेंट ऑफ एनर्शिया आला आणि 2 स्पेअर्स मिळत आहेत. मग आधी एका स्पेअरचा मोमेंट ऑफ एनर्शिया काढायचा आणि इंटू 2 करायचं, म्हणजे 2 स्पेअरचा मोमेंट ऑफ एनर्शिया आपल्याला मिळेल. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं की या ॲक्सिसच्या भोवती ही जी आत्ता डंबेलची बॉडी फिरते, सो यामध्ये कॉन्ट्रीब्यूट होणारा मोमेंट ऑफ एनर्शिया किती जणांमुळे असेल, तर ह्या रॉडमुळे इटसेल्फ असेल पहिली केस. दुसरी केस या स्पेअरमुळे असेल आणि तिसरा मोमेंट ऑफ या स्पेअरमुळे असेल. 2 आणि 3 काय सेम आहेत, त्यामुळे मल्टिप्लाय बाय 2 केलं तर चालेल. सो ह्या तिघांची बेरीज म्हणजे या ॲक्सिसच्या भोवती बॉडी फिरत असेल तर तयार झालेला मोमेंट ऑफ एनर्शिया. ओके, मग आता आपण काही नावं देऊया याला. आता स्पेअरचा मोमेंट ऑफ एनर्शिया आपण IS म्हणूया. हा काय आपल्याला माहित नाहीये, बरोबर, पण याचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे 2/5 mr². बरोबर, हा स्पेअरचा मोमेंट ऑफ एनर्शिया आपल्याला माहिती आहे 2/5 mr² असतो. हा IS1 म्हणूया. सिमिलरली IS2 म्हणूया 2/5 mr². पण दोघं सेम आहेत ना, सेम आहेत IS1 आणि IS2. सो एक कुठला तर काढून मल्टिप्लाय बाय 2 केलं तरी चालेल. आणि रॉडचा मोमेंट ऑफ एनर्शिया काय येईल बघा, त्याला IR आपण म्हणूया. सो 1/12 असतं ना ml², त्या रॉडचं मास आणि लेंथचा स्क्वेअर, त्या रॉडची जी काही लेंथ असेल ती. ओके, आता रॉडची लेंथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर. ओके, इथं आपण पुट करू शकतो. ही आर काय स्पेअरची रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर दिले, स्पेअरचं मास दिलेलं आहे 50 kg. मग आपण काय करूया, IS1 फाइंड करूया. ओके, मग आता IS1 कसा फाइंड करायचा बघा. फॉर IS1 फाइंड करूया. पहिल्या स्पेअरचा मोमेंट ऑफ एनर्शिया फाइंड करूया, म्हणजे पहिल्या स्पेअरमुळे असलेला मोमेंट ऑफ एनर्शिया फाइंड करूया याच्या भोवती. आता फॉर्म्युलीला आपण 2/5 mr², पण ॲक्सिस तर इथं आहे. जर ॲक्सिस इथं असता तर ठीक आहे, 2/5 mr² लिहिलं असतं, पण ॲक्सिस तर इथं आहे. मग ॲक्सिस जर इथं असेल आणि इथं पण एक ॲक्सिस आहे, म्हणजे 2 ॲक्सिस आपल्याला पॅरलल मिळाले बघा. मग पॅरलल ॲक्सिस असतील तर आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरूया. ओके, सो पॅरलल ॲक्सिस थेरम काय सांगत होतं बघा, I0 इज इक्वल टू, आपण थेरम आधी लिहूया, I0 इज इक्वल टू IC प्लस MH² असं होतं. बरोबर, सो या केसमध्ये आपण I0 म्हणजे हा किंवा I0च ठेवूया. ओके, ह्या स्पेअरमुळे असलेला. IC म्हणजे काय आपला IS1 प्लस मास, आणि H म्हणजे काय बघा, H म्हणजे ह्या 2 ॲक्सिस मधलं डिस्टन्स. म्हणजे थोडक्यात ह्या 2 ॲक्सिस, हे ॲक्च्युली असं असेल, 2 ॲक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजे रॉडच्या निम्मी लेंथ ना, म्हणजे L/2 झालं. सो H ची व्हॅल्यू जर इथं बघितली तर आपल्याला किती मिळेल, L/2 मिळेल ना. रॉडची जी लेंथ आहे ती निम्मी झाली ना H म्हणजे, म्हणून H ऐवजी काय लिहिलं, L/2. सो देअरफॉर I0 इज इक्वल टू, IS1 किती आहे 2/5 mr² प्लस ml² अपॉन हे 4 येणार आहे. लक्षात आलं बघा, 2/5 mr² प्लस ml² अपॉन 2. मग चला आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण पुट करूया. सो 2/5, ठीक आहे. आता मास किती घ्यायचं बघा, सो मास 50 दिलेला आहे. सो मास तुम्ही 50 घेऊ शकता. इथं मी लिहितो 50. आरची व्हॅल्यू 10 प्लस m, लेंथची व्हॅल्यू आहे 20 आणि अपॉन हे 4. ओके, सो हे जर सगळं सॉल्व केलं, हे सुद्धा 50 घ्या, कारण आपण स्पेअरमुळे काढायला लागलो ना आधी. सो ह्या सगळ्या व्हॅल्यू जर सॉल्व केल्या तर I0 ची व्हॅल्यू 7000 मिळते. ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर ना, सीजीएस मध्ये आहे त्यामुळे, बरोबर का. सो दिस इज नथिंग बट द मोमेंट ऑफ एनर्शिया. एका स्पेअरमुळं या ॲक्सिस भोवती बॉडी फिरत असेल तर किती मोमेंट ऑफ एनर्शिया झाला, एवढा झाला. तसंच IS2 मुळे काढला तर आपल्याला किती मिळेल, पुन्हा 7000 मिळेल. सो टोटल मोमेंट ऑफ एनर्शिया किती मिळेल मग, 14000 मिळेल. सो 14000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर.
सो हे झाले दोन स्पेअरमुळे कॉन्ट्रीब्यूट झालेले मोमेंट ऑफ इनर्शिया. आता रॉडमुळे फक्त कॉन्ट्रीब्यूट झालेले मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया, त्याला आयर म्हणूया आपण. सो 1/12 ml². सो आता हे रॉडचं घेऊया. 1/12 मास किती आहे 60 आहे आणि लेंथ 20चा स्क्वेअर. सो हे जर आपण सॉल्व्ह केलं तर हे 30 येईल आणि हे 400. सो हे जवळपास माझा आन्सर आलेला आहे 2000. येते का? 60 आणि 20 येते येईल. सॉरी हे 12 आहे ना. 12 25 60 5 20 येते बघा 2000 cm². दिस इज अ रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया झालं. ह्या दोघांची बेरीज करायची म्हणजे आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. आय म्हणूया फक्त, इथं आपण आय घेतलेला तो. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे 14,000 अधिक 2000 म्हणजे आय इज इक्वल टू 16,000 ग्रॅम cm². kg/m² असतो ना मोमेंट ऑफ इनर्शिया. सो ग्रॅम cm². सो दिस इज द आन्सर ऑफ एक्सरसाइज नंबर 20. ओके, एक्सरसाइज नंबर 21 बघा. A flywheel used to prepare earthenware pots is set into rotation at 100 rpm. It is in the form of a disc of mass 10 kg and radius 0.4 meter. A lump of clay to be taken equivalent to a particle of mass 1.6 kg falls on it and adheres धरून बसला त्याला at a certain distance x from the center. So calculate x if the wheel now rotates at 80 rpm. बघा एक फ्लायव्हील आहे लाईक दिस. हे फ्लायव्हील रोटेट होत आहे. इज सेट इनटू रोटेशन ॲट 100 rpm. ओके, त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. म्हणजे फ्लायव्हील पहिली केस म्हणून आपण फ्लायव्हीलची केस आहे. सो फ्लायव्हीलच्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 100 rpm. हीच आपण rps करूया. 100/60 rps. हे अजून सॉल्व्ह केलं तर बघा जवळपास 20 न भाग जाईल. 20/100 आणि 20×3=60. 5/3 rps आपण करू शकतो. येस बरोबर आहे. नेक्स्ट, इट इज इन द फॉर्म ऑफ ए डिस्क ऑफ मास 10 kg अँड रेडियस 0.4 मीटर. याचं मास दिलेलं आहे 10 kg आणि रेडियस दिलेले आहे 0.4 मीटर. सगळ्या व्हॅल्यू आपण एम केसमध्ये लिहिलेल्या आहेत. ही झाली पहिली केस फ्लायव्हीलची. दुसरी केस सांगितलेली आहे ए लंप ऑफ क्ले टू बी टेकन ॲज अ पार्टिकल. म्हणजे एक क्ले आहे किंवा एक पार्टिकल घेतला क्ले आणि तो क्ले याच्यावरती आपण ड्रॉप केला वर. ओके, इट फॉल्स अँड अदर्स टू इट ॲट ए सर्टन डिस्टन्स. हा इथं कुठेतरी ड्रॉप केला असं म्हणूया आपण. इथं कुठेतरी ड्रॉप केला लाईक दिस. हा सेंटर आहे, इथं ड्रॉप केला. तो सुद्धा गोल फिरेल ना. फक्त आता काय होणार बघा, स्पीड कमी होणार आहे त्या डिस्कचं. का तर लोड पडला ना, त्याच्यावरती लोड पडल्यामुळे आता साहजिकच रोटेशन्स कमी होणार आहेत. कॅल्क्युलेट एक्स. हा ज्या डिस्टन्सवरती टाकलेला ते डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. सो दुसरी केस काय असेल, फ्लायव्हील विथ क्ले. बघा ही सेकंड केस, ही झाली फर्स्ट केस, ही झाली सेकंड केस. आता फ्लायव्हील विथ क्ले म्हणजे केस काय झालं, रोटेशन्स कमी होणार आहे. ओके, सो या केसमध्ये काय झालं मग, तो जो मास आहे तो किती आहे 1.6 kg आहे. ओके, आणि एक्स फाइंड करायचं आहे आणि आता फ्रिक्वेन्सी झालेली आहे 80 rpm म्हणजेच 80/60 rps. हेच अजून आपल्याला 2 न भाग जाईल, 4/3 एवढं होऊ शकतं. सो 4/3 rps. येस, सो N2 आलेला आहे 4/3 rps. आता या केसमध्ये आपल्याला काय काढायचं आहे, एक्स काढायचा. अशा 2 केसेस तर झाल्या. ओके, पहिली केस ही झाली, दुसरी केस ही झाली. म्हणजे फ्लायव्हील आधी रोटेट होते
आणि फ्लायव्हील रोटेट होत असताना जेव्हा त्या फ्लायव्हीलवरती क्ले पडेल तेव्हा त्याची रोटेशन्स काय होणार आहेत, थोडीशी कमी होणार आहेत. ओके, सो ती जी कमी होणारी रोटेशन्स आणि त्याचं रिलेशन आणि त्याच्यावरून काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड करायची आहे. सो या केसमध्ये आपल्याला काय करायला लागेल बघा, L इज इक्वल टू आय ओमेगा. आठवतंय का बघा, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. इथं एक्सटर्नल टॉर्क वगैरे काय दिलाय का, दिलेला नाही. सो एक्सटर्नल टॉर्क जर नसेल तर अँग्युलर मोमेंटम कसं असतं, कॉन्स्टंट असतं. हे आपण बघितलेलं आहे. dl अपॉन dt इज इक्वल टू कॉन्स्टंट, हे बघितलं होतं आपण. ओके, जेव्हा एक्सटर्नल टॉर्क तिथं नसेल म्हणजे L ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे असं आपण या केसमध्ये म्हणू शकतो. ओके, सो पहिल्या केसचा L असेल L1 आणि दुसऱ्या केसचा L असेल L2. सो आपण दोन फॉर्म्युलेज पुट करू शकतो, एक L1 आणि दुसरा L2. आता L1 म्हणजे काय, अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट केस, आणि L2 म्हणजे काय, अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड केस. सो पहिल्या केसचा अँग्युलर मोमेंटम मग किती लिहूया, L इज इक्वल टू I1 ओमेगा 1, आणि दुसऱ्या केसचा किती लिहूया, L इज इक्वल टू I2 ओमेगा 2. ह्या जर दोन व्हॅल्यू एकमेकांना पुट केल्या तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. आपण बघूया ह्या दोन्ही व्हॅल्यू पुट करून बघूया. सो पहिल्यांदा हे रफ करतो मी थोडंसं, कॅल्क्युलेशन थोडे डिटेलमध्ये आपल्याला याची आता बघायची आहेत म्हणून. सो पहिल्यांदा आपण L1 फाइंड करूया. सो L1 म्हणजे फ्लायव्हीलची केस आहे. L1 इज इक्वल टू I1 ओमेगा 1. ओके, सो L1 इज इक्वल टू I1 ओमेगा 1. I1 म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क 1/2 mr² इंटू ओमेगा 1 म्हणजे काय, 2π n1. ओके, सो दिस इज इक्वेशन नंबर आपण सपोज 1 म्हणू. ओके, नेक्स्ट केस असेल L2 असेल. आता L2 म्हणजे काय लिहिलं होतं आपण, L2 इज इक्वल टू I2 इंटू ओमेगा 2. ओके, आता I2 म्हणजे काय बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया सेकंड केस मधला. सेकंड केस काय म्हणलं होतं आपण, फ्लायव्हील विथ क्ले म्हणलं होतं. मग क्ले आल्यामुळं ह्या फ्लायव्हील वरती किती मोमेंट ऑफ इनर्शिया तयार झाला, म्हणजे I2. म्हणजे आता इथं त्या डिस्कचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया असेलच, ॲज वेल ॲज त्या क्लेचा असेल. सो 1/2 mr² प्लस mx², हा डिस्कचा आणि त्या क्लेमुळे तयार झालेला मोमेंट ऑफ इनर्शिया mx², आणि ओमेगा 2 म्हणजे काय, 2π n2. आता हे mx² का आलं बघा, mr² फॉर्म्युला असतो ना मोमेंट ऑफ इनर्शियाचा, त्यामुळे ह्या क्लेमुळे तयार होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा आणि डिस्कमुळे तयार होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा 1/2 mr² इज इक्वल. हे झालं इक्वेशन नंबर 2. ओके, सो ही दोन इक्वेशन्स आपण इक्वल करूया. द सिन्स L1 इज इक्वल टू L2, देअरफॉर 1/2 mr² 2π n1 इज इक्वल टू 1/2 mr² प्लस हे mx² आणि हे 2π n2. ओके, सो ह्याच्यावरून तुम्ही एक्स सेपरेट काढू शकतात. आय थिंक हे मी सॉल्व केलेलं आहे, घेतलेलं आहे हे सगळं सॉल्व करून. ओके, सो हे जर सगळं सॉल्व केलं तर आपल्याला बघा ह्याच्यामधनं एक्स बाजूला काढता येतो. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 0.35 मीटर. ह्याच्यामध्ये सुद्धा जर काही शंका असेल तर विचारू शकता. सो एक्सची व्हॅल्यू आहे 0.35 मीटर. आता हे सॉल्व करावं लागेल डिटेलमध्ये. काही टर्म्स कॅन्सल होत आहेत बघा, यम आहे कॅन्सल होईल, आर कॅन्सल होईल, n1 दिलेला आहे, n2 दिलेला आहे. फक्त हा एक्स बाजूला काढायचा आहे आणि तो तसाच राहणार, कारण बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू इथं माहीत आहेत. सो आपण जर हे सगळं व्यवस्थित सॉल्व केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू ही 0.35 मीटर इतकी मिळते. सो दिस इज द सोल्युशन ऑफ द एक्झरसाइज नंबर 21. अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व या कन्सेप्टवरचं हे एक्झाम्पल आहे. चला एक्झरसाइज नंबर 12 घेऊया. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट an object rolls down along an incline that rises by 3 in every 5 along it. आता हे बघा, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आणि ऑब्जेक्ट रोल्स डाऊन आहे म्हणजे ही रोलिंग मोशन आहे बघा. सो इथं ऑब्जेक्ट आहे आणि हा इकडे आता रोलिंग डाऊन होत आहे आणि त्याचं प्रपोर्शन दिलेलं आहे रोलिंग डाऊन अलॉंग अन इन्क्लाइन, म्हणजे इथं अँगल आहे, इकडे येतोय तो ऑब्जेक्ट. दॅट रायझेस बाय 3, दॅट रायझेस बाय 3, रायझेस म्हणजे हाईट, इन एव्हरी 5, म्हणजे 5 डिस्टन्स कव्हर केलं की 3 हाईट झाली.
मग हे कसं असेल मीटर सेंटीमीटर एनिथिंग. सो 5ला 3 असं म्हणू शकतो. सो 5 हे त्याचं इन्क्लाइन डिस्टन्स झालं आणि 3 ही त्याची हाईट झाली. ओके. द ऑब्जेक्ट गेन्स द स्पीड ऑफ √10 मीटर पर सेकंड. ऑब्जेक्टला व्हेलॉसिटी किती मिळते रूटमध्ये 10 मीटर पर सेकंड अँड इट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ यस म्हणूया आपण 5/3 मीटर. डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतो तो 5/3 मीटर along the incline. So what can be the possible spares of the what can be the possible shapes of the object. तर हा जो ऑब्जेक्ट आहे हा आता मी आता इथं राऊंड दाखवलाय पण हा नक्की कसा असेल म्हणजे आपल्याला शेप विचारलेला आहे. मग आता ह्याचा फॉर्म्युला वगैरे काय असतो का शेपचा तर नाही पण आपण शेप वरनं म्हणू शकतो की रिंग सिलेंडर किंवा स्पिअर हे नक्की काय आहे तिथं हे आपण फाइंड करू शकतो. सो आपल्याला क्वेश्चन असा आहे की what can be the possible shapes of the object. ओके. सो हा जो ऑब्जेक्ट आहे तो नक्की काय असेल असं विचारलेलं आहे. तर आता तो ऑब्जेक्ट कुठला आहे हे कसं ओळखायचं हे आपल्याला इथं बघावं लागेल. ओके. सो आता आपण काही क्रेडेन्शियल्स इथं लिहिलेले आहेत. यू लिहिलेला आहे व्ही लिहिलेला आहे. यू किती असेल इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल. ओके. आता या केसमध्ये साइन थिटा किती असेल बघा. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. सो साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते 3/5 इतकी मिळते. आता आपल्याला कायनेमॅटिकल जर इक्वेशन यूज केलं तर v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस एस लिहू शकतो आपण. हे जनरल कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस एस. देअरफॉर v² इज इक्वल टू ट्वाइस एस का तर u ची व्हॅल्यू ऑब्विसली 0 आहे. v म्हणजे किती v² म्हणजे किती असेल 10 असणार आहे. रूट कॅन्सल झालं. ट्वाइस ए बद्दल आपण काय लिहू शकतो g साइन थिटा अपॉन 1 प्लस k² अपॉन r². हा कुठनं लिहिला बघा फॉर्म्युला आपण लिनियर ऍक्सेलरेशन रोलिंग मोशन्स आपण बघितलं होतं ते सुद्धा आपलं इक्वेशन झालेलं आहे. सो ए च्या ऐवजी आपण लिहिलं g साइन थिटा अपॉन 1 प्लस k² अपॉन r² आणि यस किती घेऊया 5/3. आता बघा याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत फक्त k आणि r ची व्हॅल्यू माहित नाही. सो आपण k² अपॉन r² सेपरेट फाइंड करूया. मग या केसमध्ये जेव्हा आपण k² अपॉन r² सेपरेट फाइंड करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं केचं आणि आरचं रिलेशन मिळतं. ओके. सो साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3/5. हे सगळं जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला k² अपॉन r² ची व्हॅल्यू मिळते 1. बघा हे नक्की डेफिनेटली सॉल्व्ह होतं हे सगळं. k² अपॉन r² ची व्हॅल्यू 1 मिळते आणि जेव्हा हे सगळं सॉल्व्ह होईल तेव्हा आपल्याला k आणि r मध्ये रिलेशन काय मिळालं 1 मिळालं. म्हणजे k आणि r सेम असतो ह्या केसमध्ये किंवा k² अपॉन r² इज इक्वल टू 1 असतं. आणि k² अपॉन r² कुठल्या बॉडीचं रोलिंग मोशन होत असताना k ची आणि r ची व्हॅल्यू सेम असते तर रिंगची आणि हॉलो स्पिअरची. ओके. सो आपला आन्सर पण तसंच आहे बघा. सॉरी हॉलो सिलेंडरची. सो रिंग आणि हॉलो सिलेंडर जर असेल तर के ची आणि आर ची व्हॅल्यू 1 असते. मग आपलं कॅल्क्युलेशन मध्ये आलेलं आहे के ची आणि आर ची व्हॅल्यू. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर व्यवस्थित k² अपॉन r² इज इक्वल टू 1 येईल. सो दिस इज द आन्सर. सो बॉडी व्हॉट कॅन बी द पॉसिबल शेप. सो पॉसिबल शेप्स आर रिंग और हॉलो सिलेंडर. सो दिस इज द आन्सर ऑफ एक्झरसाइज 22. लक्षात येते का मी तुम्हाला फक्त हिंट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कॅल्क्युलेशन्स मी केलेली नाहीत मुद्दामून तेवढा वेळ जास्त जाऊ शकतो पण ही सगळी कॅल्क्युलेशन्स गुणाकार भागाकार स्क्वेअर रूट ट्रिग्नोमेट्री हे सगळं आहे आणि हे ऑलरेडी लॉग टेबलमध्ये आपल्याला झालेलं असतं. त्यामुळे ती कॅल्क्युलेशन्स काही मी ते इन डिटेल करत नाही. मी माझ्या वहीमध्ये नोट्समध्ये मी ती कॅल्क्युलेशन्स केलेली आहेत. मी फक्त ती आन्सर्स इथं डायरेक्ट सॉल्व्ह करतो कारण लेक्चर घेण्याच्या आधी त्याच्या नोट्स माझ्याकडे प्रिपेअर आहेत. हवं तर त्याही नोट्स मी तुम्हाला देत जाईन PDF फॉर्ममध्ये. सो जेवढं आधी हे व्हिडिओच्या थ्रू होतंय तेवढं घ्यायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा प्रयत्न करा. सो ही सगळी एक्झरसाइज अनसॉल्व्ह जी आहेत ती स्वतः तुम्ही वहीमध्ये सॉल्व्ह करा त्याशिवाय ती तुम्हाला तेवढी जास्त समजणार नाही. सो दिस इज द एक्झरसाइज नंबर 22 आणि आय थिंक अनसॉल्व्ह एक्झरसाइज जी आहेत ती सगळी कव्हर केलेली आहेत. ओके. भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.